नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या महाराष्ट्रीयन स्टडी अड्डा चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण खूपच इंटरेस्टिंग टॉपिकवरती व्हिडिओ पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत गणित या विषयातील वर्गमूळ आणि घनमूळ या टॉपिकवरती 15 महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत विचारले जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की हे प्रश्न जे आहेत किती महत्त्वपूर्ण आहेत. चला तर मग कोणते प्रश्न आहेत ते बघूयात. प्रश्न क्रमांक 1, 8चा घन वजा 12 बरोबर किती? ऑप्शन क्रमांक 1 15 गुणिले 30, ऑप्शन क्रमांक 2 25 गुणिले 20, ऑप्शन क्रमांक 3 25 गुणिले 15, ऑप्शन क्रमांक 4 15 गुणिले 20. चला तर लवकर कमेंट करा उत्तर काय आहे याचं. याचं बरोबर उत्तर आहे 25 गुणिले 20, ऑप्शन क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. ते कसं या इथे मी तुम्हाला सांगते. 8चा घन आहे 512, म्हणजेच 512 वजा 12 बरोबर 500. 500 बरोबर 25 गुणिले 20. फायनली आपल्या उत्तराचं स्पष्टीकरण कंप्लीट झालं. उदाहरण क्रमांक 2, वजा 23चा घन बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 वजा 12,157, पर्याय क्रमांक 2 12,167, पर्याय क्रमांक 3 12,157, पर्याय क्रमांक 4 वजा 12,167. चला लवकर उत्तर कमेंट करा. याचं योग्य उत्तर आहे वजा 12,167. ते कसं त्याचं स्पष्टीकरण मी इकडे डाव्या साईडला दिलेलं आहे, तर व्यवस्थितरित्या पाहून घ्या. चला तर पुढच्या उदाहरणाकडे वळूयात. उदाहरण क्रमांक 3, 13चा घन किती आहे? पर्याय क्रमांक 1 2197, पर्याय क्रमांक 2 यापैकी नाही, पर्याय क्रमांक 3 1728, पर्याय क्रमांक 4 2097. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2197. ते कसं ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या इथे बाजूला दिलेलं आहे, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. चला नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊयात. 1,40,608 चे घनमूळ किती? पर्याय क्रमांक 1 38, पर्याय क्रमांक 2 52, पर्याय क्रमांक 3 42, पर्याय क्रमांक 4 62. लाख 40,608 चे घनमूळ किती? 52, पर्याय क्रमांक 2 52 हे योग्य उत्तर आहे. तर कसे त्याचं स्पष्टीकरण इथे बाजूला दिलेलं आहे, एकदा बघून घ्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर घन व घनमूळ हे चॅप्टर म्हणजेच हा जो धडा आहे तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर त्याचा लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की एकदा चेक करा. चला तर पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात. 4.913 ही संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा घन आहे? पर्याय क्रमांक 1 0.017, पर्याय क्रमांक 2 17, पर्याय क्रमांक 3 0.17, पर्याय क्रमांक 3 0.17, पर्याय क्रमांक 4 1.7. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1.7. त्याचं स्पष्टीकरण इथे साईडला दिलेलं आहे, एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या. आणि चला नेक्स्ट उदाहरणाकडे वळूयात. 21 या संख्येचा घन खालील पर्यायातून अचूक निवडा. पर्याय क्रमांक 1 9261, पर्याय क्रमांक 2 9263, पर्याय क्रमांक 3 9260, पर्याय क्रमांक 4 9241. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9261.
पर्यायातील कोणती घनसंख्या पूर्ण वर्गसंख्या आहे? पर्याय क्रमांक 1 1728, पर्याय क्रमांक 2 512, पर्याय क्रमांक 3 1331, पर्याय क्रमांक 4 729. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 729. 729 हा 9 या संख्येचा घन आहे आणि 27 या संख्येचा वर्ग आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 729. 5चा घन 5च्या वर्गाच्या किती पट आहे? पर्याय क्रमांक 1 5 पट, पर्याय क्रमांक 2 1 पट, पर्याय क्रमांक 3 दुप्पट, पर्याय क्रमांक 4 4 पट. याचं योग्य उत्तर आहे 5 पट. 5चा घन 5च्या वर्गाच्या 5 पट आहे. त्याचं स्पष्टीकरण आहे इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, एकदा बघून घ्या. 7चा घन वजा 5चा वर्ग अधिक 8चा घन अधिक 502 बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 1334, पर्याय क्रमांक 2 1016, पर्याय क्रमांक 3 1332, पर्याय क्रमांक 4 1386. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1332. ते कसं? 7चा घन 343 वजा 5चा वर्ग 25 अधिक 8चा घन 512 अधिक 502 बरोबर किती होते? तर 1332. चला पुढच्या उदाहरणाकडे वळूयात. 15625 या संख्येचे घनमूळ खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 1 25, ऑप्शन 2 35, ऑप्शन 3 15, ऑप्शन 4 30. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25. ते कसं? तर 1 ते 10चे घनमध्ये एकक स्थानी 5 हा अंक असणारा अंक 125 आहे. 125चा घनमूळ 5 म्हणून एकक स्थानी 5 मांडले. शेवटचे 3 अंक सोडले तर राहिले 15. 15तून वजा होणारी सगळ्यात मोठी घनसंख्या 8 आहे. 8चा घनमूळ 2 म्हणून दशक स्थानी घेतले 2. एकक स्थानी 5, दशक स्थानी 2, उत्तर आलं 25. म्हणजेच 15625चे घनमूळ 25. 27 या संख्येचा घन आणि वर्ग यांची वजाबाकी किती? पर्याय क्रमांक 1 19954, पर्याय क्रमांक 2 19683, पर्याय क्रमांक 3 20412, पर्याय क्रमांक 4 18954. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18954. ते कसं? 27चा घन बरोबर 27 गुणिले 27 गुणिले 27 बरोबर 19683 आणि 27चा वर्ग 729. 19683 वजा 729 बरोबर 18954. एका संख्येचे वर्गमूळ 3 आहे तर त्या संख्येचा घन आणि ती संख्या यांची बेरीज किती येईल? ऑप्शन 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 732, पर्याय क्रमांक 2 738, पर्याय क्रमांक 3 720, पर्याय क्रमांक 4 729. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 738. ते कसं? 9 या संख्येचे वर्गमूळ 3 आहे, ठीक आहे, आणि 9चा घन 729. 729 अधिक 9 बरोबर 738. अचूक पर्याय निवडा. 0.11चा घन बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 0.001331,
पर्याय क्रमांक 2 1331, पर्याय क्रमांक 3 0.0 1331, पर्याय क्रमांक 4 1.331. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.001331. 65 या संख्येचा घन केला असता त्यातील अंकाची बेरीज किती येते? पर्याय क्रमांक 1 169, पर्याय क्रमांक 2 23, पर्याय क्रमांक 3 28, पर्याय क्रमांक 4 20. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26. 65 या संख्येचा घन येतो 2,74,625. यातील प्रत्येक संख्यांची बेरीज करायची आहे. तर 2 + 7 + 4 + 6 + 2 + 5 बरोबर 26. उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो? पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 1, पर्याय क्रमांक 4 2. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. कारण 1चा घन सुद्धा एकच येतं आणि वर्गसुद्धा एकच येतं, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवं तेही मला कमेंट करा आणि तुमच्या सोबतच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन स्टडी अड्डाला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.